महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महासंस्कृती अभियान राबवण्याच्या सूचना आपल्याला आहेत। साधारणतः 5 दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि आपलं जे तुळजाभवानी स्टेडियम आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल। याच्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या पारंपरिक लोककला नृत्य आहेत, वेगवेगळे जे आपले जे कलाप्रकार आहेत त्याचं सादरीकरण आपल्या जनतेपर्यंत जावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। त्याच्यामध्ये स्थानिक कलाकार अधिक महाराष्ट्रातले जे वेगवेगळे लोककला आहेत त्याच्यामध्ये जे चांगले काम करणारे जे नामवंत कलाकार आहेत त्या दोघांनाही संधी देण्यासाठी आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनाकडून आम्ही प्रयत्न करत आहोत। तर साधारणतः दुपारी 2 ते संध्याकाळी 10 दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीमध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपले जे पारंपरिक नृत्य प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पोवाडा असेल, गोळण असेल, लावणी असेल, त्याचबरोबर इतर समजा आपले ज्या काही लोकल आहेत त्यांचं वेगवेगळे आम्ही डिटेल शेड्यूल आपल्यासोबत करत आहोत। सर्व नागरिकांनासुद्धा आव्हान राहील की या काळामध्ये दुपारी 2 ते साधारणतः रात्री संध्याकाळी 10 या काळामध्ये मोठ्या संख्येनं जवळजवळ 5 ते 7,000 लोकसंख्या बसू शकेल एवढी आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी मंडपाची आणि पाण्याची आणि इतर जे काही सुविधा आहे ते आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। तर जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान राहील की आपण जेव्हा 29 तारखेला कार्यक्रम सुरू होईल तेव्हा मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हे जे कार्यक्रम आहेत त्याचा आस्वाद घ्यावा। या कार्यक्रमाचं नियोजन करत असतानाच स्थानिक कलाकारांना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मानधनसुद्धा देणार आहोत, ज्यामुळं जे असे कलाकार आहेत त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी सुद्धा थोडीफार आमच्याकडून मदत होईल। त्याचबरोबर